गतवर्षी दिग्गज अभिनेते रणजीत यांनी त्यांच्या कारकिर्दीत 500 चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु त्यांना स्वतः चित्रपट पाहण्याची आवड नाही. त्यांनी स्वतःचे फक्त 10 ते 15 चित्रपट पाहिले असतील. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान रणजीतने OTT प्लॅटफॉर्मच्या कंटेंटबद्दल सांगितले. रणजीत म्हणतात, OTT कंटेंटमध्ये अश्लीलता आणि असभ्यता भरलेली दिसते. या मालिकांची भाषाही अत्यंत अशोभनीय आहे, जी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमोर बसून पाहू शकत नाही. रणजीत हा हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या अशा भूमिका साकारल्या आहेत की त्यांना पाहून प्रेक्षकांना तिटकारा यायचा. खरं तर, त्यांनी साकारलेल्या छेडछाडीच्या दृश्यांमुळे लोक त्यांच्याकडे द्वेषाने पाहत असत. ते बऱ्याच दिवसांपासून अभिनयापासून अंतर ठेवत आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान ते OTT प्लॅटफॉर्मच्या कंटेंटबद्दल बोलले. रणजीत म्हणाले, कोविड दरम्यान मी 2-3 वेब सिरीज पाहिल्या, त्यापैकी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शो होते. त्यानंतर मी OTT शो पाहणे बंद केले. मुख्य दृश्याची जागा आयटम सॉन्ग, विनयभंगाच्या दृश्यांनी घेतल्याचे दिसते. असं असलं तरी रणजीतला सुरुवातीपासूनच चित्रपट पाहण्याची आवड नव्हती. त्याला स्वतःचे चित्रपट बघायला आवडत नाही. रणजीत म्हणाले, मी माझे स्वतःचे फक्त 10 ते 15 चित्रपट पाहिले असतील. अनेकदा जेव्हा मला चित्रपटांच्या प्रीमियरसाठी बोलावले जायचे, तेव्हा मी लोकांशी खोटे बोलायचो की ज्या चित्रपटांसाठी मी प्रीमियरला आलो ते फ्लॉप होते. लोक घाबरायचे आणि म्हणायचे की बायकोला पाठवायला हरकत नाही. रणजीत सांगतात, मी पहिल्यांदा माझ्या आई वडिलांसोबत दिल्लीत माझ्या शर्मिली चित्रपटाच्या प्रीमियरला गेलो होतो. चित्रपटात राखीचे कपडे फाडण्याचे दृश्य सुरू होताच तो चित्रपट सोडून घरी निघून गेला. आई रागाने म्हणाली की तू पुन्हा घरात येऊ नकोस. मी आईला खूप समजावलं की हे सगळं अभिनय आहे, खऱ्या आयुष्यात असं काही घडत नाही. खूप समजावल्यावर आईचा राग शांत झाला.